चला तर मग बघूया विदर्भ स्पेशल खास करून हिवाळ्यात प्रत्येक घरी बनणारी पदार्थ म्हणजे तुरीच्या सोल्याची आमटी। तोंडाला चव देणारी, प्रत्येकाला आवडणारी। तुरीच्या शेंगाचे दाणे काढून घ्यायचे, ते स्वच्छ करून घ्यायचे। त्यात किडलेले वगैरे असले तर ते काढून घ्यायचे आणि धुवून घ्यायचे आणि डाग परेपर्यंत भाजून घ्यायचे। थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे। हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या। हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरला काढून घ्यायचा आणि तुरीची शेंगाचे दाणे पण काढून घ्यायचे, मिक्सरवरून वाटून घ्यायचे। तेलात जिरं टाकायचं, कांदा टाकायचा। कांदा थोडासा झाला की आपण जी मिरची आणि लसूणची पेस्ट केली होती ती टाकायची। टोमॅटो टाकायचा। टोमॅटो लवकर झाला पाहिजे म्हणून आधी मीठ टाकायचं। हळद टाकायची। तिखट टाकलं मी, कारण की माझ्या हिरव्या मिरच्या तिखट नव्हत्या म्हणून मी तिखट टाकलं। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आणि वाटून घेतलेले दाणे आपण त्यात टाकायचे आणि परतून घ्यायचे। त्यात आवडीप्रमाणे पाणी टाकायचं। ही भाजी पातळच असते, पातळच खायला चांगली लागते। उकळी येईपर्यंत आपण ही शिजू द्यायची आहे। हे बघा, उकळी आली, मी त्यात कोथिंबीर टाकली। एकदा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।